कैलासवासी बसवेश्वर नरोळे यांच्या कार्याचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले। दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि जनसेवा हीच ईश सेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून समाजकारण करणारे एक स्वाभिमानी नेते, दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी बसवेश्वर नरोळे यांचे राजकीय तथा सामाजिक कार्य हे आदर्शवत असून त्यांच्यानंतरही त्यांच्या कार्याचा वसा त्यांच्या कुटुंबियांनी आणि नरोळे परिवारावर प्रेम करणाऱ्यांनी आज तागायत जपला असल्याचं प्रतिपादन अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलं। दिवंगत नेते बसवेश्वर नरोळे यांच्या 28व्या जयंतीनिमित्त लिंबी चिंचोळी येथे कैलासवासी बसवेश्वर नरोळे क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित विविध सामाजिक उपक्रमांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। आणि त्या काळातले राजकारणी कसे असायचे याचे आदर्श उदाहरण म्हणजे बसवेश्वर नरोळे। माझे वडिलांनी ते दोघेही एकत्रित काम केले। पक्ष पार्टी कुठेही असले तर मैत्री सगळ्यांची सांभाळायची, निवडणूक झाल्यावर सगळ्यांचे काम करायचं, सगळ्यांना सोबत घेऊन कसं जायचं याचं आदर्श उदाहरण म्हणजे नरोळे साहेब होते। आणि श्रीशैलाला तुम्ही असेल, नटराज असेल, तुम्ही दोघेही तुमचा परिवार असेल, नरोळे परिवार असेल, सगळ्या अर्थाने तुम्ही नरोळे साहेबांचा वारसा समर्थपणे चालवा। त्यांनी जे कार्य केलं तेच आज तुम्ही पुढे नेत आहे। राजकारण करत असताना बघतोय सगळ्या गावातील सगळ्या गटांसोबत तुमचा चांगला संबंध आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही नेतृत्व सांभाळता, तुमच्या वडिलांचा आदर्श तुम्ही घेतला। नरोळे साहेबांनी त्या काळात म्हणजे कुंभारीसारखं मोठं गाव असताना सुद्धाही लिंबी चिंचोळीतून जिल्हा परिषद सदस्य व्हायचे। राजकारणात आपण गणित घालताना मोठ्या गावाला पहिला प्राधान्य देतो, पण असे राजकीय समीकरण चुकून सुद्धा राजकारण जोडण्याची क्षमता तेव्हा नेते होते। त्यांच्या स्मृती रक्तदान शिबिर आयोजित केले। खूप साऱ्या लोकांना जीवदान द्यायचे काम या तुमच्या संस्थेमार्फत तुमच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून होत आहे। तुमचं काम हे खरोखर स्तुत्य आहे आपल्या सगळ्यांना। नरोळे साहेब तुमचं हे काम चाललंय, तुम्ही समर्थपणे असंच पुढे चला। तुमचा सहकारी म्हणा, भाऊ म्हणा, काही म्हणा, तुम्ही श्रीशैल नरोळे असतील, नटराज नरोळे असेल किंवा तुमचा परिवार असेल, तुमच्या राजकीय सामाजिक कुठल्याही कार्यामध्ये सचिन कल्याण शेट्टी समर्थपणे तुमच्या सोबत असेल अशी ग्वाही देतो। पण आता आपण मिळून काम करायला हरकत नाही। आणि मिळून काम करत असताना माझाही स्वभाव आहे, एकदा कोणाच्या पाठीशी उभं राहिलो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण ताकदीने उभा राहतो। मी कधी एखाद्याच्या पाठीशी उभा राहायचं म्हणल्यावर मला किंतु परंतु ठेवत। राजकारण असो, समाजकारण असो, आपल्याला माणूस आवडला की त्याच्या पाठीशी ताकद आहे। कारण ह्या राजकारणात चांगले लोक टिकली पाहिजे, राहिले पाहिजे, याची जबाबदारी राजकारणाची घ्यायला पाहिजे। त्यामुळे राजकारणात राहून स्वतःचा आदर्श तुम्ही टिकवणारे तुमचा परिवार आहे। त्यामुळे तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। यावेळी कैलासवासी नेते बसवेश्वर नरोळे यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल देऊन गौरव करण्यात आला। या प्रसंगी व्यासपीठावर सुरेश हसापुरे, श्रीशैल नरोळे, महेश बिराजदार, विकास बुळला, प्रशांत कडते, बलवान गोतसुर्वे, अण्णाराव बाराचारी, विक्रम शिंदे, सुभाष पाटोळे, श्रीशैल दुधगी, नटराज नरोळे, शिवशरण पॅटी, मलकप्पा कोडले, पंडितराज कोरे, समीर पटेल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती।